गुड मॉर्निंग गाईज. एपिसोड 4मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तवांगपासून आपण जर्नी सुरू केली दिरांगकडे. दिरांगकडे जात असताना सुरुवातीला आपल्याला लागलेला आहे हा सेला टनल. सेला टनल झाल्यामुळे दिरांगकडे जाण्यासाठी आपल्याला खूपच लवकर जाता येतं. सेला टनल हा अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात 13,000 फूट उंचीवर बांधलेला जगातील सर्वात लांब दुपदरी बोगदा आहे. हा बोगदा आसाम आणि अरुणाचल या दोन राज्यांना जोडण्याचे काम करतो. हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे पूर्वीचा जुना रस्ता पूर्णपणे बंद व्हायचा, परंतु या टनलमुळे आता हिवाळ्यातही तवांगमध्ये प्रवेश करणे सोपे झाले. तवांगमध्ये कधी आलात तर एंट्री सेला पासने करा व एक्झिट सेला टनल मधून. सेला नावाच्या मुलीच्या बलिदानाबद्दल दिलेली ही नावे सेला पास, सेला लेक, सेला टनल तीनही ठिकाणे अगदी पाहण्यासारखी आहेत. सेला टनल क्रॉस करून आपण पोहोचतो दिरांगमध्ये. आणि दिरांगमध्ये पहिला स्पॉट आपण पाहणार आहोत हॉट वॉटर स्प्रिंग, जिथे गरम पाण्याचं ठिकाण आहे. पाठीमागे रिव्हर आहे आणि त्याच ठिकाणी तो स्पॉट आहे. जाऊया त्या ठिकाणी. तर बघू शकता या ठिकाणी माझ्या डाव्या बाजूला ही आहे रिव्हर आणि या ठिकाणी हा तोच पॉइंट आहे हॉट वॉटर स्प्रिंगचा. इथे बघू शकता हॉट वॉटर स्प्रिंग, टेम्परेचर 39 डिग्री सेल्सिअस. या गरम पाण्याच्या कुंडात आपल्याला आंघोळ करायची असेल तर 500 रुपये पर पर्सन देऊन ही मजा घेता येते. आम्हाला हा पॉइंट तसा नवीन नसल्यामुळे आम्ही लगेच निघालो दिरांग मॉनेस्ट्री एक्सप्लोर करायला. दिरांग मठ, ज्याला थुपसुंग घारगे लिंग मठ असेही म्हणतात, हा अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील दिरांग खोऱ्यात वसलेला एक अत्यंत सुंदर आणि शांत बौद्ध मठ आहे. 2017 मध्ये दलाई लामांच्या आशीर्वादाने स्थापन झालेला हा मठ महायान बौद्ध धर्माचे आणि स्थानिक मोन्पा संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र आहे. या मठाचे बांधकाम तिबेटी शैलीत करण्यात आले असून यात चमकदार रंगांची भिंतीचित्रे आणि सुंदर लाकूडकाम पाहायला मिळते. हा मठ एका टेकडीवर स्थित असल्याने येथून दिरांग शहराचे दरीचे विहंगमय दृश्य दिसते. शांत आणि प्रसन्न वातावरणामुळे हे ठिकाण ध्यानधारणेसाठी उत्तम मानले जाते.
दिरांग मठ पूर्ण एक्सप्लोर करून झाल्यावर आपण निघालो आहोत 108 शांती स्तूपा एक्सप्लोर करायला. हे ठिकाण सुद्धा उंचीवर असल्यामुळे येथे पोहोचण्यास साधारणतः 1 तास लागतो. या गावातील घरे बघा, संपूर्णतः लाकडाने बनवलेली. या घरांची ही रचना आपल्या सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेते. खरंच आजच्या काळात ही अशी घरे जवळून पाहायला मिळणे हे भाग्यच समजावे. दिरांग पासून 28 किलोमीटर अंतरावर असलेले हे अजून एक प्रेक्षणीय स्थळ आहे, ज्याला मंडला टॉप असे म्हणतात. या मंडला टॉपवर आपणास 108 बौद्धांचे स्तूप पाहायला मिळतात. समुद्र सपाटीपासून सुमारे 11,000 फूट उंचीवर बसलेल्या या ठिकाणावरून हिमालयीन दऱ्यांचे सुंदर दर्शन घडते. वर्तुळाकार मांडणीत असलेले हे स्तूप भारतातील सर्वात वेगळे व सर्वांनीच पाहावे असे ठिकाण आहे. बौद्ध धर्मात 108 हा आकडा पवित्र मानला जातो आणि म्हणूनच या स्तूपांना बौद्ध धर्माच्या आध्यात्मिक जगात सर्वोच्च महत्त्व आहे. येथील 108 स्तंभांवर ओम मनी पद्मे हम हा बौद्ध मंत्र कोरलेला पाहावयास मिळतो. या टॉपच्या मध्यावर आपणास दिसते ती 20 फूट उंच बुद्धांची भव्य अशी मूर्ती. हा आहे दिरांगमधील कामेंग नदीवर तयार केलेला तरंगता पूल, जो पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. हा पूल तरंगत्या स्वरूपाचा असल्यामुळे पाण्याच्या पातळीनुसार वर खाली होतो. इथला परिसर हिमालयाच्या कुशीत असल्याने येथील हवामान वर्षभर आल्हाददायक असते.
दिरांगमधली संगती व्हॅली. पाहू शकता माझ्या पाठीमागे जी तुम्हाला रिव्हर दिसते तीच आहे या संगती व्हॅलीमधली रिव्हर. सध्या पाणी कमी आहे, अन्यथा अजून चांगला व्ह्यू आपल्याला या ठिकाणी मिळाला असता. तर मित्रांनो, या संगती व्हॅलीमध्ये असलेला हा एक फ्लोटिंग ब्रिज याला म्हणता येईल. पण हा ब्रिज अतिशय जुना आहे, कारण आपण पाहू शकता आपल्याला चालण्यासाठी ज्या खाली फळे आहेत त्या लाकडाच्या आहेत. त्याच्यानंतर बाजूला सुरक्षिततेच्या दृष्टीने बनवलेले हे सुद्धा लाकडापासूनच आहे. आणि हा जो पूर्ण ब्रिज आहे तो या तारे, ही जी जाड तार आहे ती दोन्ही बाजूला लावलेली आहे आणि त्याच्यावर लटकवलेला हा पूल आहे. तर अशा प्रकारे याच्यावरून साधारणतः एका टायमाला 25 ते 30 लोक सुद्धा जाऊ शकतात असा हा ब्रिज आहे. अतिशय जुना आहे पण देखण्यालायक आहे. याक फेस्टिवलची तयारी करताना इथले मोनपा जमातीचे लोक खरंच एका वेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडले. मित्रांनो, आजची दिरांगमधली ही सर्व ठिकाणे तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर, हाईप करा. अशीच नवनवीन ठिकाणे पाहण्यासाठी आपल्या दीपक्स डिस्कवरी डायरी या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत गुड बाय.